Hello students, welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. We have seen the syllabus in the previous lecture. In today's lecture, we will start the unit number first in our syllabus. So unit number first title is Business and Management. In the Business and Management, point number first, Business. सो आजचं लेक्चर जे असणार आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपण पहिलं युनिट स्टार्ट करणार आज बिझनेस अँड मॅनेजमेंट टायटल असेल. त्यामध्ये बिझनेस अँड मॅनेजमेंट 2 पॉईंट्स तुम्हाला सांगितलेत. इन द युनिट नंबर फर्स्ट देअर आर 2 मेन पॉईंट्स, 2 मेन पार्ट्स इन्क्लुडेड. इन फर्स्ट मेन पॉईंट टायटल इज बिझनेस. तो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं, बिझनेस म्हणजे काय आहे, बिझनेसच्या डेफिनेशन कोणकोणत्या आहेत आपल्याला इथं पाहायचं आहे. मग तुम्हाला बिझनेसमध्ये काय सांगितलं जातं तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. स्क्रीनवरती ज्या पद्धतीने तुम्हाला मिनिंग दिसतं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, सो तुम्हाला काय सांगितलं बिझनेसमध्ये, मिनिंगमध्ये काय सांगितलं तर ह्युमन बिईंग आर कंटिन्युअसली एंगेज इन सम ॲक्टिव्हिटी ऑर अदर इन ऑर्डर टू सॅटिस्फाय देअर अनलिमिटेड wants. Every day we come across the word business or businessman directly or indirectly. Business has become essential part of modern words. काय सांगितलं आहे तर बिझनेसमध्ये ह्युमन बिईंग आर कंटिन्युअसली एंगेज इन सम ॲक्टिव्हिटी ऑर अदर इन ऑर्डर टू सॅटिस्फाय देअर अनलिमिटेड वॉन्ट्स. म्हणजेच आपण जे काही रोजच्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे असेल अप्रत्यक्षपणे असेल बिझनेस हा शब्द आपण वापरत असतो. बिझनेस हा शब्द आपल्या कानावरती येत असतो आणि मनुष्य जे असेल, माणसं जे असतील त्यांना समाधानी होण्यासाठी ती काय करत असतात, सतत कंटिन्युअसली काही ना काही क्रिया करत असतात. मग त्यामध्ये बिझनेस असेल किंवा इतर कोणती क्रिया असेल. परंतु काय सांगितलं आहे तुम्हाला तर एव्हरी डे वी कम अक्रॉस द वर्ड बिझनेस ऑर बिझनेसमन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आपण काय करत असतो, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे. व्यवसाय किंवा व्यापारी हा शब्द आपण ऐकत असतो, तो आपल्या कानावरती येत असतो. आणि व्यवसाय हा एक आपल्या जीवनातला एक भाग झाला आहे, एक इसेन्शियल पार्ट झाला आहे. ओके, व्यवसायाला बिझनेसला काय म्हटलं गेलं आहे, आपल्या जीवनातील एक मॉडर्न जगाचा एक आवश्यक भाग म्हणू आपण किंवा एक पार्ट झालेला आहे बिझनेस हा. देन बिझनेस इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बघा, बिझनेस इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विच इज रिलेटेड विथ कंटिन्युअस अँड रेग्युलर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर सॅटिस्फाईंग ह्युमन वॉन्ट्स. काय सांगितलं यामध्ये तर business is an economic activity which is related with continuous and regular production and distribution of goods and services for satisfying human wants. बघा, असं कधी झालं आहे का की माणसाची एक इच्छा आहे, एक पूर्ण इच्छा झाली की दुसरी इच्छा माणसाची नसते. तर माणसाच्या इच्छा काय होत असतात, एक पूर्ण झाली की दुसरी इच्छा होत असते. म्हणजेच इच्छा कधीही पूर्ण होत नाही. आता आपण आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की आत्ता आपल्याकडे 10,000चा फोन असेल तर आपल्याला काय वाटतं की आत्ता नाही, आत्ता माझ्याकडे 15,000चा फोन असला पाहिजे, नंतर माझ्याकडे 20,000चा फोन असला पाहिजे. असं होतं. एका वस्तूकडून माणूस काय करत असतो, दुसऱ्या वस्तूकडे स्विच करत असतो किंवा त्या दुसऱ्या वस्तूकडे जात असतो. तर व्यवसाय काय आहे, ही एक सोशल ॲक्टिव्हिटी आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे आणि जी नियमित आणि सतत उत्पादनाशी संबंधित असते. बघा, बिझनेस ही कशी ॲक्टिव्हिटी आहे, ती प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, उत्पादन असेल, वितरण असेल, वस्तू असेल याच्याशी रिलेटेड असते. कारण जर बिझनेसमध्ये वस्तू नसेल तर कशाचं प्रोडक्शन घेणार, वस्तू जर करायची डिसायडेड नसेल तर कशाचं प्रोडक्शन घेतलं जाणार, कशाचं डिस्ट्रीब्युशन केलं जाणार. त्यासाठी लक्षात घ्या, बिझनेस काय आहे, ती एक सोशल ॲक्टिव्हिटी आहे, ती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. अँड देन ती कशाशी रिलेटेड आहे तर ती कशाशी रिलेटेड आहे, प्रोडक्शन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, उत्पादनाशी रिलेटेड आहे, वितरणाशी रिलेटेड आहे. आणि माणसांच्या इच्छेसाठी, माणसांची जी डिमांड असेल, त्यांची जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार, त्यांच्या डिमांडनुसार वस्तूंचं वितरण हे बिझनेसमध्ये केलं जात असतं. वस्तूंचं वितरण, सेवांचं वितरण, डिस्ट्रीब्युशन तिथं
त्यांच्या इच्छेनुसार हे केलं जात असतं आणि ते बिझनेसमनला कंटिन्युअसली करावं लागत असतं, रेग्युलर करावं लागत असतं. त्यासाठी रेग्युलर प्रोडक्शन असणं आवश्यक आहे. रेग्युलर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन होणं अतिशय आवश्यक आहे. डिस्ट्रीब्युशन चेन जी असेल ती चांगली असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ती जे काही प्रोडक्ट त्यांना ते डिस्ट्रीब्युशन करतायत, जे काही प्रोडक्ट असतील, सर्व्हिसेस असतील, कस्टमरपर्यंत डिस्ट्रीब्यूट केल्या जातात, त्यामधून कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर ज्या वेळेला कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असतात किंवा कस्टमर ज्या वेळेला फुल्ली सॅटिस्फाईड होतात त्यावेळेला काय होतं, जो काही बिझनेस असेल तो बिझनेस मार्केटमध्ये सुद्धा हायलाईट होतो. म्हणजेच बिझनेसची एक इमेज निर्माण होते. मराठीमध्ये त्याला प्रतिमा म्हणू आपण तिथं. तर एक बिझनेसची इमेज मार्केटमध्ये निर्माण होते आणि बिझनेसची एक चांगली गुड इमेज मार्केटमध्ये तयार होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेवढंच ते कठीणसुद्धा आहे. ओके. त्यासाठी जे काही बिझनेसमन असतील ते बिझनेसमन जे काही प्रोडक्ट और सर्व्हिसेस डिस्ट्रीब्यूट करतात ते डिस्ट्रीब्यूट करताना ते कसे असले पाहिजेत, त्याची क्वालिटी असेल, क्वालिटी मेंटेन असणं आवश्यक आहे. जी क्वालिटी असेल पहिल्यापासून चालत आलेली जी क्वालिटी कस्टमर लाईक करतात, जी क्वालिटी कस्टमरना आवडते ती क्वालिटी त्यांनी प्रोव्हाइड करणं तिथं गरजेचं आहे की जेणेकरून कस्टमर्स आपले प्रोडक्ट्स घेऊन ते फुल्ली सॅटिस्फाईड होतील. हे झालं इथं. ओके. काय सांगितलं गेलं तुम्हाला, मिनिंगमध्ये ह्युमन बिईंग आर कंटिन्युअसली एंगेज इन सम ॲक्टिव्हिटी. माणूस हा सतत कोणत्या ना कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज आहे. आता त्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, एव्हरी डे वी कम अक्रॉस द वर्ड बिझनेस और बिझनेसमन डायरेक्टली और इनडायरेक्टली. आपण दररोजच्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये डायरेक्टली और इनडायरेक्टली आपण काय करत असतो, बिझनेसमन असेल, बिझनेस हा शब्द ऐकत असतो आणि बिझनेस हा एक महत्त्वाचा पार्ट बनलेला आहे, एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे आपल्या जीवनामधील. व्यवसायाला काय बोललं गेलं, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेस इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विच इज रिलेटेड विथ कंटिन्युअस अँड रेग्युलर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर सॅटिस्फाईंग ह्युमन वॉन्ट्स. ओके. सो यामध्ये तुम्ही मिनिंगमध्ये स्क्रीनवरती जेवढं काय दिसतं तुम्हाला तेवढं तुम्ही नोट डाऊन नोटबुकमध्ये केलं तरी चालेल किंवा तुम्हाला सेपरेटली नोट्स PDF मध्ये मी सेंड करणार आहे ज्या वेळेला आपलं युनिट ओव्हर होईल त्यावेळेला. ओके. आता बघा, लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असते, आपल्याला अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे. ह्या सर्वांची गरज तर आपल्याला लागते आणि इतरही आपल्या फॅमिली काही नीड्स असतात ज्या की आपल्याला कंप्लीट करायच्या असतात आणि त्यामुळं आपल्याला जे काही आपलं कंटिन्युअस लाईफस्टाईल असेल त्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन हे मिळत असतं. आणि जर त्या एखाद्या बिझनेसमननी आपल्याला ज्या नीड्स आहेत त्या नीड्स ओळखल्या आणि त्यानुसार आपल्याला जर प्रोडक्ट त्यांनी डिलिव्हर केले किंवा ते प्रोडक्ट्स आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केले तर नक्कीच कस्टमर्स काय असतात, हॅप्पी असतात, फुल्ली सॅटिस्फाईड असतात. आणि ज्या वेळेला आपल्याला एखादा व्यवसाय निर्माता आपल्याला दुकानदार असेल, मग तो घाऊक व्यापारी असेल, तो किरकोळ व्यापारी असेल, तो रिटेलर असेल, होलसेलर असेल किंवा तो स्वतः ओनर असेल. ओके. यामध्ये ज्या वेळेला आपल्याला एखादी सर्व्हिस किंवा गुड्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात, मग त्या क्वालिटी कशी आहे, क्वालिटी बरोबर त्याची प्राईस कशी आहे, ती प्राईससुद्धा तिथं बघितली जाते आणि त्या प्राईसनुसार क्वालिटीनुसार काय केलं जात असतं, एक ठराविक इन्कम असणारा ग्रुप सिलेक्ट करून त्या ठिकाणी त्या एरियामध्ये तो बिझनेस स्टार्ट करून त्या ठिकाणच्या लोकांना काय केलं जात असतं, त्या ठिकाणच्या लोकांना त्या सर्व्हिसेस, गुड्स काय केले जातात, प्रोडक्ट काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात आणि त्यांच्याकडून फीडबॅक घेतला जातो की ते फुल्ली सॅटिस्फाईड आहेत की नाहीत. ओके. सो हे झालं बिझनेसमध्ये. सो तुम्हाला समजलं असेल, आयडिया आली असेल की बिझनेस म्हणजे काय आहे. बिझनेस हा एव्हरीडे आपण ऐकत असणारा शब्द आहे, आपल्या कानावरती येणारा शब्द आहे. बिझनेस हा एक इसेन्शियल पार्ट झालेला आहे सध्याच्या जगातील. इसेन्शियल पार्ट म्हणलं गेलं, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, बिझनेस हॅज बिकम डॅश डॅश पार्ट ऑफ मॉडर्न वर्ल्ड. मग त्यामध्ये तुम्हाला काय येईल, बिझनेस हॅज बिकम इसेन्शियल पार्ट ऑफ मॉडर्न वर्ल्ड. ओके. तर आन्सर तिथं तुमचं इसेन्शियल येईल. सो या पद्धतीनं आपण काय पाहतो तर बिझनेसचं मिनिंग काय असेल ते. ओके.
त्यानंतरची डेफिनेशन जर पाहायची म्हटलं तर आपल्याला डेफिनेशन्स दिलेले आहेत. देअर आर 3 डेफिनेशन्स. सो फर्स्ट डेफिनेशन्स अकॉर्डिंग टू स्टेफन्स डिफाईन्स बिझनेस ॲज. बघा, स्टेफन्स डिफाईन्स बिझनेस ॲज. आता अकॉर्डिंग टू स्टेफन्स यांच्या मतानुसार बिझनेस म्हणजे काय, तर प्रत्येक जे थिंकर असतील, प्रत्येक विचारवंत जे असतील, मॅनेजमेंट थिंकर जे असतील, त्यांनी प्रत्येकाने आपलं मत बिझनेसबद्दल मांडलेलं आहे. प्रत्येकाने आपलं मत वेगळं बिझनेसबद्दल मांडलेलं आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू स्टेफन्स. अकॉर्डिंग टू स्टेफन्स म्हणजेच स्टेफन्स डिफाईन बिझनेस ॲज. मग त्यांनी काय सांगितलं तर द रेग्युलर प्रोडक्शन ऑर परचेसेस अँड सेल्स ऑफ गुड्स अंडरटेकन विथ ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट अँड अक्वायरिंग वेल्थ थ्रू द सॅटिस्फॅक्शन ऑफ ह्युमन्स वॉन्ट्स. मग काय सांगितलं यांनी, बघा, पहिलं मत मांडलं स्टेफन्स यांनी आपलं बिझनेसबद्दल. स्टेफन्स डिफाईन बिझनेस ॲज. मग त्यांनी बिझनेसबद्दल आपलं काय मत मांडलेलं आहे, त्यांच्या मते बिझनेस म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या मध्ये बिझनेसचा अर्थ वेगळा येऊ शकतो. ओके, मग त्यांनी काय मांडलं आहे तर मालाचे नियमित उत्पादन असेल किंवा जो काही रॉ मटेरियल असेल तुमचं ते त्या रॉ मटेरियलपासून जी काही प्रोसेस करून फिनिश्ड गुड्स तयार केले जातात ते असेल, म्हणजेच मालाचं नियमित उत्पादन किंवा खरेदी विक्री असेल किंवा त्यामधून प्रॉफिट मिळवणं असेल. याच्या आणि या प्रॉफिट मिळवण्यातून जे काही समाधान मिळणार आहे, सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे, या उद्देशाने जे काही काम हाती घेतलं जातं त्याला बिझनेस असं म्हटलं जातं. बघा, रॉ मटेरियलपासून म्हणजेच कच्च्या मालापासून रॉ मटेरियल जे असेल त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेस करून जे काही फिनिश्ड प्रोडक्ट्स तयार केलं जातं, फिनिश्ड गुड्स तयार केलं जातं, त्याचं सेल करून त्याच्यावरती जो काही प्रॉफिट मिळवला जातो त्या प्रॉफिटवरती जो काही प्रॉफिट मिळेल त्या प्रॉफिटवरती जे काही सॅटिस्फॅक्शन त्या माणसाला किंवा त्या बिझनेसमनला होतं त्याला काय बोललं जाईल, बिझनेस असं म्हटलं जाईल. कारण ज्या वेळेला एखादा बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो त्यावेळेला नक्कीच त्याचं सॅटिस्फॅक्शन जे असतं ते बघण्यासारखं असतं किंवा त्याला जे सॅटिस्फॅक्शन होतं ते जास्तीत जास्त महत्त्वाचं असतं. आणि तो सॅटिस्फॅक्शन होणंसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण ज्या वेळेला प्रॉफिट मिळणार आहे त्यावेळेलाच तो बिझनेसमन सॅटिस्फाय होणार आहे, समाधानी होणार आहे. ओके, सो काय सांगितलं आहे स्टेफन यांच्या मतानुसार रॉ मटेरियलवरती जे काही प्रोसेस करायची ते प्रोसेस करून जे काही अंतिम प्रोडक्ट तयार होणार आहे, फिनिश्ड गुड्स तयार होणार आहे, त्याची सेल करून त्यामधून जे काही प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे, मग त्यामध्ये जो काही त्याचं प्रोडक्शनसाठी कॉस्ट येते ती कॉस्ट मायनस करून आपल्याला जे काही प्रॉफिट मिळणार आहे त्या प्रॉफिटमध्ये समाधान मिळण्यासाठी जी काही क्रिया आपण करतो किंवा जी काही माणूस त्याच्या इच्छेनुसार जी काही क्रिया केली जाते त्याला बिझनेस असं म्हटलं जातं. ओके, सो ही झाली आपली पहिली डेफिनेशन. काय सांगितलं, द रेग्युलर प्रोडक्शन ऑर परचेस अँड सेल ऑफ गुड्स अंडरटेकन विथ an objective of earning profit and acquiring wealth through the satisfaction of human wants. माणसाच्या इच्छेनुसार माणूस काय करतो, रॉ मटेरियलवरती प्रोसेस करणार, रॉ मटेरियलवरती प्रोसेस केली की त्याच्यापासून एक अंतिम प्रोडक्ट तयार करणार, फिनिश्ड गुड्स तयार करणार. फिनिश्ड गुड्स तयार ज्या वेळेला होतं त्यानंतर फिनिश्ड गुड्स ज्या वेळेला होतं त्यानंतर ती आपल्याला ती प्रोडक्ट बनवण्यासाठी जी काही प्रोडक्शन कॉस्ट आली ती त्यामधून मायनस करायची आणि ते परचेस करत असताना, ते सेल करत असताना त्याच्यावरती एक त्याची त्याचा एक प्राईस डिसिजन घ्यायचा की प्राईस त्याची किती असली पाहिजे. प्राईस डिसिजन झाल्यानंतर जे काही ते प्रोडक्ट सेल करून आपल्याला त्याच्यावरती प्रॉफिट मिळणार आहे त्या प्रॉफिटमध्ये जे काही सॅटिस्फॅक्शन होतं ते माणसाच्या स्वतःच्या इच्छेनुसार केलं जातं. जे काही ते प्रोडक्ट सेल करून जे काही प्रॉफिट त्याच्यावरती मिळाला जातो त्या प्रॉफिटमधून जे काही म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते सॅटिस्फॅक्शन म्हणजेच इन शॉर्टमध्ये बिझनेस असेल, कारण स्वतःच्या इच्छेने केलेली असते. बिझनेस हा स्वतःच्या इच्छेने सुरू केलेला असतो. ही झाली आपली पहिली डेफिनेशन अकॉर्डिंग टू स्टेफन्सन. ओके, सो त्यांनी त्यांचं मत मांडलं बिझनेसबद्दल. हे ती म्हणजे सेकंड डेफिनेशन कुणाच्या मतानुसार आहे, अकॉर्डिंग टू डिक्सी. आता डिक्सी यांच्या मतानुसार बिझनेस म्हणजे काय, प्रत्येकाने सेपरेट मत आपलं बिझनेसबद्दल मांडलेलं आहे. प्रत्येकाचं एक सेपरेट ओपिनियन आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. सो
सेकंड डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू डिक्सी. In the second definition, business refers to a form of activity conducted with an objective of earning profit for the benefit of those on whose behalf the activity is conducted. बघा काय सांगितलं गेलं आहे, तर बिझनेस रेफर टू अ फॉर्म ऑफ ॲक्टिव्हिटी कंडक्टेड विथ अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट फॉर द बेनिफिट ऑफ दोज ऑन हुज बिहाफ द ॲक्टिव्हिटी इज कंडक्टेड. काय सांगितलं गेलं, तर यांच्या मतानुसार व्यवसाय म्हणजे काय आहे, तर व्यवसाय एक काय आहे, तर हा व्यवसाय एक केली जाणारी क्रिया आहे, प्रोसेस आहे. बिझनेस इज अ प्रोसेस, कंटिन्युअस केली जाणारी प्रोसेस आहे की ज्यामधून काय केलं जातं, वेगवेगळे उपक्रम, त्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट केले जातात, उपक्रम केले जातात आणि त्यामधून फायदासुद्धा मिळवला जातो. बघा प्रत्येकाने प्रत्येकाचं मत वेगवेगळं मांडलेलं आहे, प्रत्येकाचं मत वेगवेगळं मांडलेलं असून प्रत्येकाच्या डेफिनेशनमध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो. 3 डेफिनेशन आहेत, 3 डेफिनेशनमध्ये आपल्याला भरपूर डिफरन्स इथं दिसून येईल. दुसरी डेफिनेशन आपण पाहिली डिक्सी यांच्या मतानुसार. त्यांनी काय सांगितलं, तर बिझनेस ही एक कंटिन्युअस चालणारी क्रिया आहे, प्रोसेस आहे की ज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम केले जातात, वेगवेगळे इव्हेंट केले जातात आणि वेगवेगळे प्रोग्राम केले जातात आणि काय केलं जातं, तर त्यामधूनच प्रॉफिटसुद्धा कंडक्ट केला जातो, मिळवला जातो. ओके, तुम्हाला डेफिनेशन्समध्ये सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. पहिल्या डेफिनेशनवरती तर नाही, पण सेकंड डेफिनेशन जे असेल त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो की ही डेफिनेशन कोणाची आहे असं विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सेकंड डेफिनेशन आपली कोणाची आहे, अकॉर्डिंग टू डिक्सी. अतिशय इझी आणि सोप्या लँग्वेजमध्ये डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे. बिझनेस रेफर्स टू अ फॉर्म ऑफ ॲक्टिव्हिटी कंडक्टेड विथ अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट फॉर द बेनिफिट ऑफ दोज ऑन हुज बिहाफ द ॲक्टिव्हिटी इज कंडक्टेड. म्हणजेच काय, बिझनेस ही एक कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे की ज्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट केले जातात, वेगवेगळे प्रोग्राम केले जातात, उपक्रम केले जातात आणि त्यामधूनच काय केलं जातं, प्रॉफिटसुद्धा मिळवला जातो, प्रॉफिटसुद्धा तिथं अर्न केला जातो, त्यामध्ये फायद्याचा विचार केला जातो. ओके, त्यानंतरची तिसरी डेफिनेशन आहे ती म्हणजे अकॉर्डिंग टू लिविस हेनरी डिफाईन्स बिझनेस ॲज. आता लिविस हेनरी डिफाईन यांनी बिझनेस म्हणजे काय हे डिफाईन केलेलं आहे. मग आता यांच्या मतानुसार बिझनेस म्हणजे काय, तर यांच्या मतानुसार बिझनेस इज ह्युमन ॲक्टिव्हिटी डायरेक्टेड टुवर्ड प्रोड्युसिंग ऑर अक्वायरिंग वेल्थ थ्रू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. ह्युमन ॲक्टिव्हिटी डायरेक्टेड टुवर्ड्स प्रोड्युसिंग ऑर अक्वायरिंग वेल्थ थ्रू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. बघा प्रोडक्शन जे असेल किंवा प्रोड्युसिंग ऑर ॲक्वायरिंग वेल्थ थ्रू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स सांगितलं तुम्हाला, ह्युमन ॲक्टिव्हिटी डायरेक्टेड. ओके, काय सांगितलं, व्यवस्थित ऐकायचं आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं, त्यावेळेला आपल्याला समजेल काय सांगितलं गेलं आपल्याला. उत्पादन किंवा ॲक्वायरिंग जे असेल त्या दिशेने जर माणसाने वेगवेगळे प्रोसेस केली किंवा क्रिया केली तर काय होणार आहे, तिथं काय सांगितलं गेलं आहे, तर उत्पादन करत असताना वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात आणि त्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या क्रिया करून काय केलं जातं, तर त्यामधून प्रोडक्शन घेतलं जातं. वस्तू प्रोडक्ट असेल, सर्व्हिसेस असेल, त्यांचं प्रोडक्शन तिथं घेतलं जातं आणि काय केलं जातं, तर प्रोडक्शन घेतलं जातं आणि ते प्रोडक्शन घेतलं जातं, मोठमोठ्या वस्तू बनवल्या जातात आणि ठेवल्या जातात. असं आहे का, स्टोअर केल्या जातात असं आहे का, तर साहजिक त्या वस्तू आपण काय करणार आहे, मार्केटमध्ये सेल करणार आहे. ओके, आणि त्या वस्तू सेल करून आपण काय करणार आहे, प्रॉफिट मिळवणार आहे, आपला काहीतरी बेनिफिट व्हावा तिथं, या उद्देशाने या एमनं आपण काय करणार आहे, वस्तूंची विक्री करणार आहे. त्या विक्रीमधून सेलिंगमधून आपल्याला जो काही प्रॉफिट मिळणार आहे त्या प्रॉफिटमध्ये आपण सॅटिस्फाईड होणार आहोत. ओके, म्हणजेच काय सांगितलं, लिविस हेनरी यांनी बिझनेसमध्ये काय सांगितलं आहे, ही एक ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे. ओके, बिझनेस ही एक ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये काय केलं जातं, वस्तू सेवांचं उत्पादन केलं जातं आणि त्याची विक्री केली जाते, मालाची खरेदी केली जाते आणि त्यामधून काय केलं जातं, प्रॉफिट हा मिळवला जातो, संपत्ती त्यामधून मिळवली जाते. सो या पद्धतीने आपल्याला 3 डेफिनेशन्स दिलेले आहेत आणि 3 डेफिनेशन्स आपण इथं चेकआउट केलेले आहेत. पहिली डेफिनेशन आपली होती ती म्हणजे अकॉर्डिंग टू स्टेफन्सन डिफाईन बिझनेस ॲज. ओके,
काय असेल ते. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आपली होती ती म्हणजे अकॉर्डिंग टू डिक्सी. ओके, अकॉर्डिंग टू डिक्सी. आणि तिसरी डेफिनेशन होती ती म्हणजे अकॉर्डिंग टू ल्युईस हेनरी. सो या पद्धतीने आजचं जे लेक्चर असेल आपलं, त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, मिनिंग म्हणजे बिझनेस म्हणजे काय. इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते बिझनेस म्हणजे काय. तर बिझनेस ही एक कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे आणि बिझनेस हा शब्द आपण कंटिन्युअस आपल्या लाईफस्टाईलमध्ये रोज कधी ना कधी बिझनेस हा शब्द आपण ऐकत असतो. आणि एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला तिथं क्वेश्चन विचारला काय जाऊ शकतो, तर तिथं क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन जे विचारले जाऊ शकतात ते जास्तीत जास्त 1 किंवा 2 असू शकतात. त्यामध्ये बिझनेस हॅज बिकम इसेन्शियल पार्ट ऑफ मॉडर्न वर्ल्ड. काय विचारलं जाऊ शकतं, बिझनेस हॅज बिकम डॅश डॅश पार्ट ऑफ मॉडर्न वर्ल्ड. आन्सर असेल इसेन्शियल. त्यानंतर तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, बिझनेस इज अँड डॅश डॅश ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी which is related dash dash activity is related with continuous and regular production and distribution of goods and services for satisfying human wants. हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे मिनिंगमध्ये तुम्हाला इथे 3 क्वेश्चन विचारण्यासारखे आहेत. जे मी तुम्हाला सांगते की हे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते तुम्ही काय करायचं, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. पहिल्या युनिटचं टायटल टाकायचं बिझनेस अँड मॅनेजमेंट. पहिल्या युनिटमधील पहिला पॉईंट टाकायचा आपला बिझनेस अँड बिझनेसमध्ये त्याचं मिनिंगमध्ये काय काय क्वेश्चन, कोणकोणते क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपण पाहिलं. 3 क्वेश्चन इथं झाले. बिझनेस हॅज बिकम डॅश डॅश पार्ट ऑफ मॉडर्न वर्ल्ड, तिथं आन्सर असेल इसेन्शियल. त्यानंतर दुसरा विचारला जाऊ शकतो, इकॉनॉमिक इज अँड डॅश डॅश ॲक्टिव्हिटी, बिझनेस इज अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असं आन्सर तिथे येऊ शकतं. त्यानंतर डॅश डॅश ॲक्टिव्हिटी इज रिलेटेड विथ कंटिन्युअस अँड रेग्युलर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर सॅटिस्फाईंग ह्युमन वॉन्ट्स. ओके, हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो. हे झालं तिथं मिनिंगमध्ये. त्यानंतर डेफिनेशन्स ऑफ बिझनेसमध्ये आपण 3 डेफिनेशन्स कव्हर केल्यात. इन शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाने काय सांगितलं आहे की बिझनेस ही एक अशी प्रोसेस आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात, वेगवेगळी प्रोसेस त्यामध्ये केली जाते आणि त्यामधून काय केलं जातं, वस्तू किंवा सेवा निर्माण केली जाते. वस्तू किंवा सेवेची निर्मिती करून काय केलं जातं, तर ते वस्तू सेल केल्या जातात, त्यातून प्रॉफिट मिळाला जातो, प्रॉफिट अर्न केला जातो आणि त्याच्यामधून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि ही जी क्रिया असते ते काय केलं असतं, स्वतः माणूस इंटरेस्टेडनी ती क्रिया करत असतो. त्याला फोकस नसतो की बाबा जा आणि तू बिझनेस कर. तर ज्या वेळेला स्वतः इंटरेस्टनी व्यक्ती काम करतो कुठलाही, त्यावेळेला नक्कीच तो सक्सेस होत असतो. ओके, हे झालं आपलं आजच्या लेक्चरमध्ये. उद्याचं जे लेक्चर असेल आपलं त्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस बघूयात. यामध्ये आपल्याला 10 कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले असतील जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, कंटिन्युअसली लेक्चर ऐकत असताना काय करायचं, कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करायचे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं जातं की हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. ज्या वेळेला तुम्ही इंटरनल सबमिट करायला याल त्यावेळेला तुमची नोटबुक तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर व्हिडिओ लेक्चर बघत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करणं प्रेझेंटीसाठी गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.